खरं तर आज अधिकार हक्क परिषदेची 15 तारखेला सर्व समाज बांधवांच्या वतीनं आयोजित केलेली आहे। त्यामध्ये खरं तर त्या परिषदेचे अध्यक्ष आदरणीय ज्येष्ठ नेते आदिवासी समाजाचं आदरणीय भगाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व समाज बांधवांना त्या ठिकाणी आवाहन करण्यात येत आहे। त्यामध्ये खरं तर मगाशी सांगितलं भिल्ल समाजाचे प्रमुख माळी साहेब आहेत, ठाकर समाजाचे प्रमुख डॉक्टर केदारी साहेब आहेत, त्याचप्रमाणे कातकरी राजू शेठ आहेत, त्याचप्रमाणे दगडू शेठ आहेत, आमचे मित्र मारुती शेठ आहेत। खरं तर कारबळ साहेब आहेत, एक ज्येष्ठ माणूस मुंडे सर आहेत, खरं तर आमचे मित्र घोडे सर, शुभम भाऊ शिंगाडे साहेब, सगळेच मान्यवर। एक आनंदाची बातमी म्हणजे आदिवासी हक्क परिषद म्हणजे काय, काही लोकांचं त्या ठिकाणी जम्मिंग होत असेल, परंतु आपला जो हक्क आहे त्या संदर्भामध्ये खरं तर त्या ठिकाणी विचारमंथन होणार आहे। आणि आपल्या राज्याचे प्रमुख सतीशदादा प्यादम हे महाराष्ट्रभर काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आपली त्या ठिकाणी आपल्या सर्वांचा विचारमंथन करायचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी सर्व समाज बांधवांना मी खरं तर जाहीर आवाहन करतोय की आपण सर्वांनी आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला सुद्धा तिथं प्रश्न विचारण्याचं, प्रश्न मांडण्याचं ओपन टोपनाची संधी दिली जाईल। त्यामध्ये सर्वच संघटनेचे कार्यकर्ते आतापर्यंत खरं तर घोडे साहेब तुम्हाला धन्यवाद। आपण सर्वजण या ठिकाणी सर्वांना आपण आमंत्रण केलं, आपण सारेजण या ठिकाणी आलोत। या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून याचा संदेश जाईल आणि निश्चितपणे आपल्या आदिवासी हक्क अधिकार मेळाव्याला चांगल्या प्रकारची दिशा मिळेल, त्या ठिकाणी धोरण ठरेल। कारण आतापर्यंत आपल्या सर्व संघटनेचा, सर्व कार्यकर्त्यांचा कडीपत्त्यासारखा वापर केलेला गेलेला आहे आणि त्यावरच आपण विचारविनिमय करणार आहोत आणि पुढची दिशा आपण सर्वजण एकत्र येऊन ठरवणार आहेत। अशा प्रकारचा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आपण या ठिकाणी आवाहन करतोय। काही कार्यकर्ते जरी या ठिकाणी आता काळूदादा येणार होते, परंतु काळूदादाचं आजारी असल्यामुळे दवाखान्यामध्ये आहेत, दत्ताभाऊ गवारी कुठेतरी बाहेर गेले म्हणून ते नाही आहे। परंतु आता निर्णय ठरलेला आहे का सर्व संघटनेतील प्रमुखांनी, कार्यकर्त्यांनी एकत्र यावं आणि निश्चितपणे या जुन्नर तालुक्याचा संदेश या महाराष्ट्राला जावं आणि त्याचा आदर्श महाराष्ट्राने घ्यावा, असं सर्व संघटनेच्या वतीनं सर्व समाज बांधवांना मी आवाहन करतो। मी येणार आहे, तुम्ही या, मी येणार आहे, तुम्ही या। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत आदिवासी समाजाच्या 15 तारखेच्या मेळाव्याच्या निमित्ताने विचारविनिमय करण्यासाठी जमलेला सगळा समाज आहे। माझ्या जीवनात मी पहिल्यांदा सामाजिक पत्रकार परिषद आज या ठिकाणी पाहिली, त्या परिषदेत मी आहे। आपल्या भावना, आपला समाज स्वतंत्र होऊन काही वर्षे गेली, परंतु दुःखाला वाचा फुटलेली नाही। आणि आज घोडे सरांच्या निमित्तानं आणि तुम्हा सगळ्या युवकांच्या निमित्तानं जो मेळावा घेतला आहे, माझं मन भरून आलेलं आहे की कदाचित हे मेळावे स्वातंत्र्याच्यानंतर लवकर जर झाले असते समाज प्रगतीपथावर गेला असता, पण होऊ शकले नाही। त्याला कारण अनेक असतील, हा स्वतः खोलातही जायचं नाही। 15 तारखेचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी आपण ठराविक मंडळी तर जरूर येणारच आहात, पण माझा सामान्य माणूस तिथं आला पाहिजे।
माझ्या सामान्य घरात भाकर करणारी माझी स्त्री तिथं आली पाहिजे आणि जगानं आपल्याभोवती काय केलेलं आहे, काय करणार आहात, हे मार्गदर्शन वरिष्ठ मंडळीचं त्यांनी ऐकलं पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं त्यांच्या मस्तकात प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. असो, मी तुम्हाला सगळं सहयोग खाल्ला. गोडे सर असतील, लांडे साहेब आहेत, वाहेळ आहेत, माझ्या सहकारी आज या ठिकाणी दिसत आहे. थोडंसं वाईट वाटतं आहे. काळूसाठ शेळकंदी धडपडीचा माणूस आज आजारी आहे. परमेश्वरानं त्यांना ताबडतोब 1-2 दिवसाच्या आजारपणातून मोकळं करावं आणि काळूसाठने आमच्या या सगळ्या कार्यक्रमांच्या हजर राहावं अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि आपण आलात, मेळावा घेतलात, आम्हाला बोलावलं, तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करून माझे विचार थांबवतो. जय शिवाजी महाराज की जय. पत्रकार बंधू भगिनी तसेच माझे सर्व समाज बांधवांचं मी या पत्रकार परिषदेमध्ये आदिम स्वागत करतो. आदिवासी समाज जुन्नर तालुका आयोजित आदिवासी हक्क अधिकार मेळावा 2024चं आपण रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता आयोजन केलेलं आहे. त्याचं ठिकाण आहे भवानी लॉन्स, जुन्नर आपटाळे रोड, सोमतवाडी आश्रमशाळेच्या समोर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. जुन्नर तालुक्यामध्ये एकूण 4 जमाती राहतात. त्यामध्ये महादेव कोळी, ठाकर, कातकरी आणि भिल्ल हा जुन्नर तालुक्याचा सर्व समाज, सर्व आदिवासी समाज एकत्रित आहे. याचं आपणापुढे एक उदाहरण म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये महादेव कोळी समाज, भिल्ल समाज, कातकरी समाज आणि ठाकर समाज या 4ही समाजाचे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित आहे. म्हणजेच काय याचा अर्थ की जुन्नर तालुक्यामधील अनुसूचित जमातीचे ज्या 4 जमाती आहेत त्या सर्व जमाती या एकत्रित आहेत आणि हा सगळ्याचा सगळं समाज हा एकत्रित झालेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ज्येष्ठ नेते दादाभाऊ बागाडसाहेब आहेत. आपल्यासमोर या ठिकाणी ते उपस्थित आहेत. तसेच बिरसा ब्रिगेडचे चळवळीचा आश्वासक चेहरा म्हणून स्वतः मी प्राध्यापक शंकर गोडे आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा ब्रिगेड भारत जे संस्थापक आहेत ते आदरणीय आदी इंजिनियर सतीशदादा पेन्नाम हे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आहेत. तर माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे की येत्या 15 तारखेला रविवारी सर्वांनी या आदिवासी हक्क अधिकार मेळाव्यासाठी उपस्थित राहावं अशी मी सर्व समाज बांधवांच्या वतीनं विनंती करतो. नमस्कार, मी सोमनाथ माळी, भिल्ल आदिवासी समाजाचा एक नेतृत्व म्हणून आज या ठिकाणी या सर्व आदिवासी बांधवांबरोबर आम्ही सर्व एकत्र येऊन एकमुठीने या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जे पुढं म्हणजे येणारे जे मोठे वक्ते आहेत, जे मार्गदर्शक आहेत, तर ते आमचे आदरणीय सतीशदादा पेन्नाम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा अतिशय चांगल्या पद्धतीचा हा एक मेळावा या ठिकाणी घेतो आहे. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण आजपर्यंत जसे जसे दिवस पुढं लोटत चाललेत, 4ही बाजूनी सुधारणेचा म्हणजे खूप मोठा ओघ आहे. पण अशा पण परिस्थितीत आदिवासींचे या ठिकाणी आदिवासींचे जे काही म्हणजे अडचणी आहेत, ह्या अडचणी वारंवार ह्या वाढतच आहेत. लोकांचे सुधारणा वाढत आहेत आणि आदिवासींच्या अडचणी वाढत आहेत. तर ह्या कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. यातून हा सर्व समाज हा एकत्र येऊन या ठिकाणी समाज प्रबोधन चांगल्या पद्धतीने होणं हे काळाची गरज आहे. त्याचबरोबर ज्या ज्या समाजाच्या अडचणी आहेत ह्या समाजाने स्वतःहून तर पुढं मांडणं ही सुद्धा काळाची गरज आहे. आणि सर्वांनी एकत्र येऊन तर त्या अडचणी सोडवणं ही पण काळाची गरज आहे.
म्हणूनच या ठिकाणी आमचे मित्र माननीय गोडे सर आणि सर्वच टीम, तर यांनी जे काही निर्णय घेतला हा अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. असोत या पद्धतीने सर्व समाज या ठिकाणी एकत्रित येतो, याचा आनंद होतो आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी भिल्ल समाज हा देखील मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो. मानाच्या जय आदिवासी येत्या रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 या दिवशी संपूर्ण आदिवासी समाज जुन्नर तालुका आयोजित आदिवासी हक्क अधिकार मेळावा 2024 त्यामध्ये प्रामुख्याने बिरसा ब्रिगेड आणि सर्व समाज संघटना या ठिकाणी सहभागी आहेत. या आदिवासी हक्क आणि अधिकार परिषदेमध्ये प्रामुख्याने पेसा अंतर्गत भरती, बोगस हटाव आणि आदिवासी आरक्षण बचाव या प्रमुख मुद्द्यांवरती आपण हा हक्क परिषद मेळावा आयोजित केलेला आहे. मी आपल्या सर्वच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सर्वच जुन्नर तालुका असेल, आंबेगाव तालुका असेल, खेड तालुका असेल, मावळ तालुका असेल, त्याचप्रमाणे शेजारी असलेला अकोल तालुका असेल आणि खाली मुरबाड तालुका या आदिवासी बहुल सर्वच तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना एक विनंती करतो आहे की येत्या रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता जुन्नरमधील जी काही सोमतवाडी आहे त्या सोमतवाडीमध्ये जी आदिवासी मुलींची आश्रमशाळा आहे त्यासमोर भावनी लॉन्स या ठिकाणी ठीक सकाळी 10 वाजता हा अधिकार मेळावा आपण आयोजित केलेला आहे. या अधिकार मेळाव्यामध्ये प्रामुख्याने आदिवासी समाजाची बुलंद आवाज आदरणीय सतीजा पेंदाम या ठिकाणी आपणा सर्वांना संबोधित करण्यासाठी येणार आहेत. बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून जे काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी बहुल तालुके आहेत त्यात प्रामुख्याने इगतपुरी असेल, जुन्नर असेल आणि शिरपूर असेल या ठिकाणी अशाच प्रकारचे आदिवासी हक्क अधिकार मेळावे आयोजित केलेले आहेत. त्याच माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय सतीजा पेंदाम दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी इगतपुरी या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर रविवारी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी जुन्नर या ठिकाणी येणार आहेत आणि त्यानंतर 16 सप्टेंबर 2024 रोजी शिरपूर या ठिकाणी येणार आहेत. तरी आपल्या सर्व माध्यमातून विनंती करतो आहे की तमाम सर्व आदिवासी बांधवांनी दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी यायचं आहे. आम्ही सर्व येणार आहोत आणि आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी आपलं आरक्षण, पेसा भरती आणि बोगस हटाव या प्रमुख मागण्यांसाठी आपण सर्वांनी यावं. जय आदिवासी.